हा मार्ग जर बाबांनी काढला नसता तर हाच रामेश्वर जोगी आजही कटोरा घेऊन दरदर फिरला असता. आजही त्याने तेच कार्य राहिले असते, इथले तिथले बोने खाल्ले असते आणि कुठंतरी बसून राहिला असता. असे बाबाचे कार्य, आणि तरी आम्हाला विसर पडला. आज आम्ही मानव धर्मात कसं वागतोय, आज आम्ही कसं राहतोय मानव धर्मात राहून. कितीतरी मार्गदर्शनाच्या पूर्वीच सांगण्यात आलं की आपण शांत चित्त एकतेने बसावं, परंतु चालू आहे. रॉंग, हे बाबाचे कार्य नाही. असो, बघा बाबांनी या माईकद्वारे आम्हाला भगवंत दाखवलं, आणि तो पण शब्दावर दाखवलं, आणि तेच भगवंत दाखवलं म्हणजे अनुभवाच्या माध्यमातून. बघा, पाचव्या महिन्यामध्ये आमच्या परमात्मा सेवक मंडळाच्या निवडणुका लागल्या होत्या, आणि त्या लागण्याच्या पूर्वी आमच्याकडे एक सेवक आला. ते पण आमचा मित्र होता. तो आला आणि सांगायला लागला, भाऊ म्हणे, आता 1 वर्षाच्या पूर्वीच माझ्या भावाचं लग्न झालं भाऊ म्हणे, त्या लग्नाला तू पण होता म्हणे. मी म्हटलं हो. भाऊ म्हणे, आता ती सुनबाई प्रेग्नेंट आहे, आणि ती प्रेग्नेंट असल्यामुळे आपण तिचं म्हणे ट्रीटमेंट केलं म्हणे, आणि ट्रीटमेंट केल्यानंतर म्हणे भाऊ म्हणे डॉक्टर साहेबांनी तिला रिपोर्ट आली म्हणे की तिला HIV आहे आणि ब्लड कॅन्सर आहे. त्याचे साक्षीदार सेवक सोबत आले आणि रडायला लागला. तो कधी रडणारा माणूस नव्हे, तो दुसऱ्याला रडवणारा, पण तो त्या दिवशी खूप रडायला लागला. आणि मी म्हटलं, का धनराज इतकं का बरं रडताय तू? भाऊ म्हणे, मी असं कोणते वाईट कर्म केले म्हणे, आताच लग्न केलं म्हणे, आणि सुनबाईला HIV आणि ब्लड कॅन्सर निघालं म्हणे, काय करावं? मस्तक ठोकू लागला. अरे म्हणलं धनराज म्हणलं, उद्याला म्हटलं निवडणुकीनिमित्त सोनकुसरे काकाजी आणि राऊत गुरुजी म्हटलं हे येत आहे, म्हटलं यांच्याकडे म्हटलं तू आपल्या घरी जे घडलेलं आहे दुःख त्यांना सांग म्हटलं. तू ठीक आहे जोगी साहेब. दुसऱ्याच दिवशी राऊत गुरुजी 15 मिनिटाच्या पूर्वी आले, आणि 15 मिनिटाच्या पूर्वी आल्याच्या नंतर सर्व बिमारीपासून खूप जवळून गेलेलं आहे. आणि म्हणून मला सांगायचं आहे की बाबांनी हे निवड फक्त एका शब्दावर दुःख दूर केले, आणि तरी आमच्या वागणुकीत फरक पडत आहे. मग आम्ही कोणते कार्य करत आहोत? आज सकाळला एक सेवक आलं आणि सांगायला लागलं, काय चालू आहे? अरे ज्या वडिलांनी थैथय विचार करत नाही कोणत्याच गोष्टीचा, आणि स्वतःच्या लहानपणापासून तर इव्हन तो पोटात राहिला असल्यापासून तो मुलाची काळजी घेतो मुलाची. आज माझ्याकडे एक सेवक आला आणि त्याला परिस्थिती सांगितली, डोळ्याला पाणी येण्यासारखं वाटत होतं. काय करून राहिलो आम्ही? या मार्गात आल्याच्या नंतर बाबांनी सांगितलं 4 तत्व 3 शब्द 5 नियमाचं पालन करा आणि आपलं जीवन सुखी करा. गरजेचं नाहीये की स्लॅबचं घर असलं पाहिजे, तुमचं धन असलं पाहिजे, हे नाही सांगितलं बाबांनी. याला महत्व नाही दिलं बाबांनी. तुमचा कुळाचा जर घर असेल तरी चालेल, मातीचं लिपण असेल तरी चालेल, पण शेणाचं सारवण असेल तरी चालेल, मात्र घरामध्ये सुख समाधानी असणं अत्यंत गरजेचं आहे. तेच बाबांनी सांगितलं. तेच सांगितलं. गरजेचं नाही की खूप मोठ्या कारा घेऊन फिरा आणि बिल्डिंग, त्याला महत्व नाही दिलं बाबांनी. अरे बापाला मुलगा मारत आहे या मानव धर्मात, अंगावर हात टाकत आहे,
कुठे घेऊन चाललो आपण मानव धर्म? कुठे घेऊन चाललो? निवड छोट्याशा जागेसाठी एका भावाला थोडंफार तर दिलं, तर जागा जर जास्त गेली आणि दुसऱ्याला कमी गेली तर अंगावर टाकतोय आम्ही. कुठे घेऊन चाललोय मी मानव धर्म? कोणत्या दिशेने घेऊन चाललोय मी मानव धर्म? फक्त 2 दिवसाच्या पूर्वी वाटी हिस्से झाले आणि त्या एका मुलाला कदाचित दीड जास्त जमीन गेली आणि त्याचा नळ होतं गव्हर्नमेंटचं नळ, त्याचा हिश्श्याला गेला. लाईनाच्या हिश्श्याला नळ नाही आला. याला नळ काढून दिलं म्हणून दोघाही भावाची मारहाणी झाली. बापाने निर्णय घेतला म्हणून त्याच्या गालावर 2 थापडा मारला. हे योग्य आहे? हे योग्य आहे का? अरे तो जेव्हापासून आपण लहान असतो तेव्हापासूनच नाही तर पोटात असतो तेव्हापासूनच सुद्धा तो किती काळजी घेते आणि किती काळजीने तो वागतो याचा विचार आम्ही केला पाहिजे. होईल ना? थोडंफार पिल्लसभर जास्त जाईल, एखाद्याला मोठं मकान जाईल, एखाद्याला लहान मकान जाईल, एखाद्याला थोडेसे कमी जेवरात जाईल, एखाद्याला जास्त जाईल. काय होत आहे? आणि कालपर्यंत मार्गात तुझ्या बापाला नसता तर तुझ्याकडे एवढे दागिने आले असते का? त्याकडे एवढी शेती तयार झाली असती का? याचा विचार कोणी करताय का? कोणीच विचार याचा करत. होईल ना? होईल ना? काय करतो तू? काय करणार आहे जमीन जायदादीचं? अरे 88 किलोचं वजन उद्या जर विकेची जर गेली ना 5-7 किलोचीच फक्त लाकडवून यायची आणि तो माझा पोरगा हात टाकन ना त्या लाकडात फक्त हड्ड्या सापडतो आणि ते विसर्जन नदीवर करेल. काय केलं? काय लेणं देणं आहे त्या धनाचं? फक्त परिवारात जर राहायचं असेल तर हा माझा वडील अरे थैथय करतोय, जिकडून तिकडून तुमच्यासाठी मोठ आणतोय, तो विचार करत नाही की मी उधार आणला की काय आणलं याचा विचार करत नाही. तो कोणाकडून उधारी धन आणलं की दागिने गहाण ठेवले तुझ्या शिक्षणासाठी याचा कधी विचार करत नाही. दुसऱ्याच्या मुलाचे कपडे चांगले, माझ्याही मुलाचे कपडे चांगले राहावे याचाही विचार करत नाही आणि तो सरळ इथून गोंदियाला जातोय आणि कपडे उधारीवाडी आणतोय, तुला नेसवतोय, त्याचा कधीच तू विचार करत नाही. हे काय चाललेलं आहे? म्हणून माझं सांगायचं आहे वेळेचं भान ठेवतोय कारण वेळ लय झालेला आहे आणि म्हणून मला सांगायचं आहे की सर्व सेवक बांधवांना माझी विनंती आहे की बाबांनी दिलेल्या 4 तत्व 3 शब्द 5 नियमाच्या चाकोरीत जीवन जगा. तुमच्या जीवनात काटा नाही, अहो इतभर खिदलाय कधी घडणार नाही याची शाश्वती मी तर देऊ शकत नाही, माझे बाबा देऊन गेलेले आहेत. कथाही घडणार नाही पण त्या लायकीची आमची वागणूक करू द्या ना. इतर कोणी चालाकी करत असेल, इतर कोणी चापटरक्या करत असेल, करू द्या ना. त्याचं भवितव्य तो लिखत आहे, त्याच्या मध्ये पडूच नका, त्याचा मध्ये पडूच नका. 5 दूर होऊन जा. शिंदेकर साहेबांनी 1-2दा सांगितलं आणि मी प्रयत्न करत आहे मागे याचा, पण मी बिलकुल जाणं समोर आता पसंत करत नाही जायचं. नाही जमत ना चालले भरेल तो आपलं मडकं भरत आहे ना. एक दिवस जर खूप जास्त झालं ना वर्तवणी फेकन ना बुडातून फुटन, खेळ त्याचा संपूर्ण संपून जाईल. करू द्या त्याची मनमानी, पण सत्य मर्यादा प्रेमाच्या आचरणात जर आपण राहिलो ना कथही जीवनात कथही ज्या दिवसपासून मी मार्गात पडलोय त्या दिवसापासून बाबांनी माझ्या गंजातलं अन्न कधीच कमी केलं नाही. धन तर नाही पाहिजे बाबा, मला तर देऊच नको जास्त. मी तर दररोज सकाळ संध्याकाळ सांगतोय बाबा नकोय, काही नकोय. जे आज मी पाहतो बस जास्त झालं ना ते असं पकडते पोटतो, हेच मी खूप पाहतो. आणि मी 40-42 गावामध्ये मी दररोज फिरतो, दररोजचे 4-5 गाव वाढत जाते माझ्यावाले. मी पाहिलंय खूप जास्त झालं नाही असे पकडते, सुस्तीच नाही. आम्ही म्हणतो एवढं शिकवलं मी रुकून तर जा, तू तेवढं शिकवलं ते काढते किती शिकवलं तुला म्हणून. आणि एवढं सांगायचंय शिक्षणाकडे सर्वात अधिक लक्ष आपल्या मुलांचं घालवा. शिक्षणावरती खूप काही बोलायचं होतं, उदाहरण द्यायचं होतं, पण वेळेचं भान ठेवून मी इथंच आपल्या शब्दाला विराम देतोय. सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार नमस्कार नमस्कार. धन्यवाद उद्घाटक महोदय.
बहुत सुंदर बाबा की सीखों पे विचार रखे।